गाईस वैभवदाच्या हॉटेलमध्ये आलो आहे आणि वैभव गुड मॉर्निंग गाईस, आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सो तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो मित्रांनो, आज आहे शुक्रवार. सो मी स्वयंपाक वगैरे सगळं बनवलं आहे. स्वयंपाकमध्ये आहे मसुरीची डाळ आणि भात बनवला आहे. गाईस चपात्या मला येतात बट जाड्या येतात. सो मला पातळ शिकायचे आहेत, ते पण लवकरात लवकर शिकून घेईन. स्वयंपाक येत आहे तेवढंच खूप झालं मला. थोडं येत आहे. रोजचा म्हणजे स्वयंपाक मीच करत आहे, बाहेरून काही खात नाही. तर काही आता काही नाही, मी नाश्ता करतो. रात्रीची खिचडी होती तीच गरम केली आता आणि तीच आता नाश्त्यामध्ये खातो. चला गाईस, वेळ झाला तर ऑफिसला जायचं. जेवण पण झालं आहे माझं, मस्त नाश्ता केला आहे. सॉरी. सो आय कार्ड पण घातलं आहे गाईस. सो आता मी निघतो. आणि हेअरकट कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा गाईस. बघा, मी बॅक साईडचं ठेवत नव्हतो पण ह्यावेळेस ठेवले आता मी. सो निघतो आता ऑफिससाठी गाईस. चला. ऑफिसला पोचलो आहे मी. सो आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट टी ब्रेकला भेटतो गाईस 11:30 वाजता. सो जातो आणि काही नाही गाईस, जे काही काम आहे ते करतो. टी ब्रेकला भेटतो. जस्ट आता पप्पाला कॉल केला, पप्पा झोपून होते. ताईनं उचलला होता. ताईला सांगितलं की मी आता चाललो म्हणून अंदर. फोन अलाउड नाही ना मला, सो त्यामुळे सांगावं लागतं. सो आता मी जातो आणि तुम्हाला भेटतो टी ब्रेकला. तर गाईस मला टी ब्रेक झाला आहे. सो टी ब्रेकला जात आहे मी. आणि आजचा आउटफिट कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे. सो जातो गाईस मी पोहा खायला. हे गाईस जस्ट नाश्ता केला मी. आता काही नाही, परत आता मी वरी जातो गाईस. सगळ्यात पहिले पप्पांना कॉल करतो, त्यांच्याशी बोलतो आणि वरी जातो. गाईस जेवण करायला आलो आहे. आता झाला आहे लंच ब्रेक. सो सरनं आज लवकर सोडला आहे. 2:30चा असतो आम्हाला, 1:30ला सोडला आहे आम्हाला. सो आता जेवण करतो. जेवण काय नाही, भात आहे आणि आज आणली आहे, एक मिनटं डाळ दाखवतो तुम्हाला कुठली डाळ आणली आहे. आज मसूरची डाळ आणली आहे गाईस. जेवण करतो मी. सो गाईस ॲक्च्युली आता लंच ब्रेक झाला आहे माझा. तो लॉकरला बॅग ठेवतो आणि मला ऑफिस सुटल्यानंतर बघतो गाईस माझं लॉकर. गाईस माझं ऑफिस झालं आहे, 7:30 वाजले आहे. सो आता मी जातो घरी. चला जाऊया. पहिले तर मी वैभवदादाला कॉल लावतो. वैभवदादाला भेटायचं आहे. तो आला बोलला पुण्याला. त्या दिवशी तर भेटणं नाही झालं. सो आज भेटणं होईल की माहिती नाही. त्याच्या हॉटेलला जातो मी, त्याला कॉल लावतो सगळ्यात पहिले. सो जातो गाईस मी. गाईस वैभवदाच्या हॉटेलमध्ये आलो आहे आणि वैभवदादा हाय. काय बोलतोय? वर्धेचा आहे तो, वर्धेचा. मामाच्या जिममध्ये होता काम करायचा. आता त्याच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये. गाईस थोडा राईस उरला आहे माझा, मी बनवला होता. सो दुपारी खाल्लं होतं मी जेवण. सो थोडा राईस उरला आहे आणि वैभवदादाला सांगितलं आहे मी की तुझ्या हॉटेलमधून दाल तडका दे म्हणून मला. सो तो ऑर्डर द्यायसाठी दिला आहे. सो त्याचं हॉटेल एवढं भारी आहे ना गाईस. बघा, आम्ही लास्ट टाईम इथंच बसलो होतो अनन्या ते अजय सर वगैरे. खूप भारी आहे. मला प्राऊड फील होते का एक वर्धेचा मुलगा इथं आला. तो जॉबसाठी 2-3 वर्ष झाले आहेत आता इथं आणि आता स्वतःचं हॉटेल आहे त्याचं. बघा एवढं मोठं हॉटेल. आणि मला तो डेली कॉल करतो. डेली म्हणजे रविवार फिक्स आहे त्याचा. फोन करतो, कसा आहे, काय आहे, काय हेल्प लागली तर सांग. म्हणजे सपोर्टिव्ह आहे, सपोर्ट आहे त्याच्यासाठी. पण म्हणजे ह्या पुण्यामध्ये ना त्याचं पण कोणी नाही आणि माझं पण कोणी नाही. आता तर कोणीच नाही माझं.
रोहिंते वगैरे सगळेजण वर्धेला आहे, तर मी एकटाच आहे इथं. तो तुम्हाला फोन करत राहतो, त्याला वाटलं की सपोर्ट वाटला तर तो फोन करतो, मला सपोर्ट लागला तर मी फोन करतो त्याला. असं वैभव दादा म्हणजे खूप भारी आहे यार खरं. तो दाल तडका घेतो, थोडंसं बसतो, गोष्टी करतो त्यासोबत आणि जातो घरी. काहीच घरी आलो आहे, वैभव दादाच्या हॉटेलला गेलो होतो, त्याला भेटलो, छान वाटलं एवढ्या दिवसानंतर भेटलो आज. सो दाल तडका दिली आहे वैभव दादानं. सो आता मस्त आता जेवण करतो आणि भात राईस उरला होता. दुपारी टिफिन आणला होता आणि थोडा राईस उरला. सो मी जेवण करून घेतो गाईस. एक नंबर गाईस, जबरदस्त. वैभव दादाच्या हॉटेलची टेस्ट एक नंबर आहे खरं. या जेवण करायला, मी तर जेवण करता. आणि गाईस काय म्हणतो तुम्ही? काही नाही, मी जेवण करतो. चला काही जेवण वगैरे झालं आहे, आता आराम करूया. दिवसभर काम करून जेवण करायचं, त्यानंतर झोपायचं. एकटं राहणं खूप अवघड आहे खरं. फॅमिली पाहिजे, फॅमिली. चला उद्या सकाळी परत उठायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे. खरं मुलींचं पण आयुष्य खूप भारी आहे बाबा खरं. त्यांना स्वयंपाक पण करावा लागतो, जॉब पण करावा लागतो खरं. मुली जे काही माझे मुली फ्रेंड्स असतात, माझ्या बहिणी असन, जे काही बघत असेल त्यांना सल्यूट आहे बाबा खरं, सल्यूट आहे. हे तुम्हीच करू शकता, त्यानंतर मी केलं आहे. खरं खूप अवघड आहे बाबा. आणि खरं करायला पाहिजे, मुलांना पण करायला पाहिजे स्वयंपाक वगैरे. आणि मेन म्हणजे मला आवड आहे स्वयंपाक करायला, मला आवड आहे एकतर. चला जाऊ द्या मित्रांनो, मला तर स्वयंपाक येते आता थोडं ना, काहीतरी अजून नवीन डिश बनवू आता. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे सेंड करू. मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. आणि अजून एक गोष्ट, मला हेअर लुक कसा आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, गुड नाईट अँड बाय.